नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील वाद प्रकरण अधिकच चिघळले. कालच्या घटनेनंतर आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनेही उडी घेत थेट प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अधिसेविका अरुणा भराडे यांच्यावर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आहे. संघटनेने स्पष्ट भूमिका घेत भराडे यांना तात्काळ निलंबित करून बदली करावी तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी परिचारिका संघटनेच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कालपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. आज रोजी मॅडम अचानक राऊंडला आल्या. आज त्यांची सीएनई होती आणि सीएनई मध्ये कोणी आलं नाही याचा राग येऊन त्यांनी अचानक राऊंड घेतला आणि आम्ही युनियन तर्फे फ्री सीएनई केलेली होती, त्यामुळे त्याचा राग येऊन त्यांनी वॉर्ड मध्ये आल्या आणि ओटी मध्ये बिना कपडे चेंज करता मध्ये गेल्या. त्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ काढला. आधी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही कॅप मास्क घाला, कपडे बदला, परंतु त्या तशाच गेल्याने मी व्हिडिओ काढत होती. तर त्या बाहेर आल्या आणि व्हिडिओ का काढते, कोणाच्या परमिशनने काढते असं म्हणून माझा मोबाईल हिसकून घेतला आणि माझे दोघं हात मिळून माझ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अधिसेविका भराडे मॅडम. माझं नाव व्हिक्टोरिया पात्रे. मी प्रभारी परिसेविका म्हणून ऑर्थो मध्ये काम करते. आजच्या दिवशी श्रीमती व्हिक्टोरिया पात्रे सिस्टर यांना अधिसेविका श्रीमती अरुणा भराडे मॅडम यांच्याकडून मारहाण झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून भराडे मॅडम या परिचर्या संवर्गाला विविध पद्धतीने वर्ग 2 असताना सुद्धा गेल्या 10 वर्षापासून विविध पद्धतीने त्रास देत आहेत. शिवाय त्यांनी त्यांच्या आर्थिक फायदा व्हावा म्हणून परिचर्या प्रशिक्षण म्हणून एक रजिस्ट्रेशनसाठी आम्हाला कंपल्सरी असतं. त्याच्यासाठी त्यांनी 500 रुपये अतिशय जास्त शुल्क आकारत परिचर्या प्रशिक्षण चालू केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कामे ही विद्यार्थ्यांकडून करून घेतली. विद्यार्थ्यांना अक्षरशः भांडे सुद्धा धुवायला लावले. त्याचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आणि त्याच्यावर आमचा निषेध म्हणून संघटनेने आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिक्टोरिया सिस्टर यांनी इनिशिएटिव्ह घेऊन फ्री सीएनई चालू केली की परिचर्या वर्गाचे जे आर्थिक शोषण याच्यातनं चालले होते ते सगळं थांबवण्यासाठी फ्री सीएनई चालू केली. आणि त्या फ्री सीएनईचा राग म्हणून अधिसेविका अरुणा भराडे मॅडम यांनी आज रोजी यांना हे ड्युटीवर कार्यरत असताना त्यांना तिथे येऊन मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकला व त्यांना घाणघाण शब्दात काही बोलत तिथून यांनी कसं तरी आपला जीव वाचवला आणि ते लपून गेले. आणि या सर्व गोष्टीवर त्वरित आणि कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. आम्हाला त्यांच्यावर फौजदारी गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. अशा अन्यायकारक अधिकाऱ्याचं शोषण, ते अधिकाऱ्याकडून शोषण परिचर्या संवर्गाचं गेल्या 10 वर्षापासून चाललेलं आहे. याच्यावर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद आंदोलन मागे घेणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रशासन आमची त्वरित दखल घेईल अशी प्रशासनाला विनंती आहे. विभागातील परिसेविका प्रतिभा बोलते. जे काही हिरे मेडिकल कॉलेजला जे काही घटना घडली एका आमच्या परिचारिका भगिनीबरोबर, तर एक मी परिचारिका भगिनी म्हणून आमच्या सर्व परिचारिका बंधू भगिनींकडनं ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करीत आहोत. जाहीर निषेध आमच्याकडून आहे. काल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो काही प्रकार घडला, व्हिक्टोरिया पात्रे मॅडमला अरुणा भराडे ह्या मेट्रन मॅडमने जी काही दादागिरी गुंडगिरीच्या पद्धतीने वागणूक दिली, त्यांना मारहाण केली आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांना तुमच्यावर गुन्हे दाखल करेल अशा पद्धतीची जी काही धमकी दिली ही अत्यंत घटना निषेधार्थ आहे. वास्तविक पाहता एका राजपत्रित अधिकाऱ्याने आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची गुंडगिरीची भाषा वापरणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना सर्व समक्ष मारहाण करणे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवाची बाब आहे. मुळात हे प्रकार आतापर्यंत 5-7 वेळा ह्या युनिटमध्ये झालेले आहेत. त्यांच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत, चौकशा झालेल्या आहेत. ह्या राजपत्रित अधिकारी असताना ह्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात 12 वर्षापासून सलग कशा आहेत हा मोठा गंभीर विषय आहे. राजपत्रित अधिकारी 3 वर्षापेक्षा जास्त राहत नाही. एवढ्या तक्रारी झाल्या, एवढ्या चौकशी झाल्या तरी ह्या मॅडम इथे कसं काय गौडबंगाल आहे हे कोणाला मॅनेज करतात प्रशासनामध्ये.
ही अत्यंत गंभीर चिंतनीय बाब आहे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळीच वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर प्रकारच्या तक्रारी झालेल्या असताना प्रशासन त्याची गंभीर नोंद घेत नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमची मागणी अशी आहे की आपण तात्काळ या अरुणाताई भराडे मॅडमची निलंबन करावं, त्यांची तात्काळ इथून बदली करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. त्या चौकशी समितीमध्ये या परिचारिका संघटनेचे 2 साक्षीदार असावेत, जेणेकरून घडलेल्या गोष्टी कागदावर येतात का नाही हे आम्हाला लक्षात येईल. कारण की यापूर्वीच्या ज्या 5-7 चौकशा झालेल्या आहेत या सगळ्या बास्तात गुंडण्यात आलेल्या. या दबावातून त्याच्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही. एका राजपत्रित अधिकाऱ्याबद्दल एवढ्या तक्रारी होऊन सुद्धा 12 वर्षे ही व्यक्ती या ठिकाणी काम करते, कोणी त्याची उचलबांगडी करत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. इथे कुठेतरी पाणी मुरतं आहे, याची चौकशी व्हावी आणि आमच्या अधीनस्थ काम करण्याच्या विभागामध्ये हिरे वैद्यकीय महाविद्यालयातल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना वातावरण, कर्मचारी अधिकाऱ्यांमधलं समन्वयाचं असं, पोशाख असं, रुग्णसेवेला काम करण्यासाठी त्यांना चांगली एनर्जी मिळावी, प्रोत्साहन मिळावे, अशा प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी असावी आणि अशा प्रकारची दुष्कृत्य करणाऱ्या संबंधित व्यक्तीची तात्काळ इथून बदली करावी, निलंबित करावी आणि त्याची चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.